कॉफी फार छान झाली आहे. मित्रांनो, कॉफी कट्टा कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज आपण भेटायला आलो आहोत धवल चांदवाडकर यांना. मित्रांनो, मागच्या कॉफी कट्ट्याच्या भागामध्ये आपण धवल चांदवाडकर यांना भेटलो त्यावेळेस सारेगामापाचे फायनलिस्ट म्हणून, आणि आज आपण धवलची भेट घेणार आहोत त्याच्या लव्ह आजकल या कॉन्सेप्टची माहिती घेण्यासाठी. हॅलो हॅलो. मित्रांनो, आपण लव्ह आजकलबद्दल ऐकलंच असेल, तर आता आपण जाणून घेऊ की लव्ह आजकल म्हणजे नक्की काय. धवल, थोडंसं आमच्या प्रेक्षकांना सांग, थोडं लव्ह आजकल ही कॉन्सेप्ट काय आहे. लव आजकाल नाटक नाही आहे, गाण्याचा कार्यक्रम नाही आहे, हा एक म्युझिकल प्रकार आहे. ती एक वेगळी कॉन्सेप्ट आहे जी इन्स्पायर झाली आहे ब्रॉडवे म्युझिकल्स, म्हणजे अमेरिकेत जे ब्रॉडवे म्युझिकल स्टाईल असते त्याच्यावरून ती इन्स्पायर झालेली कॉन्सेप्ट आहे. की ह्यात नाटकाचं गाणं होतं, गाण्याचं नाटक होतं, मध्येच कोरिओग्राफी होते, मागे त्याला पूर्ण ऑडिओ व्हिज्युअल सपोर्ट आहे. त्यामुळे खूप वेगळा कार्यक्रम आहे. म्हणजे हा टिपिकल गाण्यांचा कार्यक्रम किंवा टिपिकल नाटक असं नाही, खूप वेगळा कार्यक्रम. धवल, आता आम्हाला सांग की ही जी कल्पना आहे लव्ह आजकलची, ही कल्पना तुझ्या डोक्यात कशी आली. असं सारेगमपमध्ये जेव्हा आम्ही होतो आणि फायनलला पोचलो तेव्हा मी आणि माझ्याबरोबर एक सावनी रवींद्र माझ्याबरोबर फायनलिस्ट होती. आम्ही दोघं मिळून विचार करत होतो की काहीतरी करूयात, कार्यक्रम असा आहे. आणि तेव्हा आम्हाला ही कॉन्सेप्ट सुचली होती की एक प्रेमावरच्या गाण्यांचा कार्यक्रम करू. तर तो कसा करायचा, नुसती गाणी करायची का काही नाट्य स्वरूपात काही करायचं, का ऑडिओ व्हिज्युअल करायचं, का वादकांबरोबर करायचं, कसं करायचं, काय पण स्टेज शो करायचा, काय एक स्टेजवरती करायचं. तर तेव्हा आम्हाला हे सुचलं की एक असा वेगळा फॉर्मॅट प्रेझेंट करू जो लोकांनी आत्तापर्यंत बघितला नाही. आणि त्यामुळे हे सुचलं होतं की ओके फाईन, मग प्रेमावरच्या गाण्यांचाच कार्यक्रम, पण एक त्याला खूप वेगळं पॅकेजिंग द्यायचं. लोकांना काहीतरी बघताना वेळसुद्धा नाही मिळाला पाहिजे की अरे हे काय चाललं आहे, ह्या गोष्टी किती फास्ट घडत आहेत स्टेजवरती. म्हणजे आपल्याकडे जी टिपिकल संस्कृती किंवा टिपिकल पद्धत आहे की कार्यक्रम झाला की टाळ्या वाजवणे, वन्स मोर देणे, यालासुद्धा वेळ नाही. बरोबर, पटपट एकातनं एक सीन चालू, एक सीन झाला त्याच्यातनं दुसरा सीन, त्याच्यातनं तिसरा, असं ते करत 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 ते खरं तर पुढे घेऊन जाण्याची ती कल्पना आहे. आणि मला आनंद होतो आहे की ती जी डोक्यात कल्पना मागच्या वर्षी होती ती आम्हाला वर्षभर लागलं या सगळ्यावर काम करून, योग्य स्क्रिप्ट निवडून, आणि मग त्याच्यापर्यंत पोचण्याला आम्हाला वर्ष लागलं. पण आता जे डोक्यात होतं ते आलेलं आहे स्टेजवर. आणि धवल, लव्ह आजकलमध्ये कलाकार कोण कोण आहे. मुळात लव्ह आजकलचे प्रोड्युसर म्हणजे मी स्वतः आणि माझ्याबरोबर सारेगमपमधलीच फायनलिस्ट आपल्या पुण्याची गायिका सावनी रवींद्र गांगुर्डे. आम्ही दोघांनी मिळून हा कार्यक्रम प्रोड्यूस केला आहे. त्याचं मुळात कार्यक्रमाची संहिता म्हणजे ज्याचं लेखन आहे, पूर्ण स्क्रिप्टचं लेखन, हा पुण्यातला नावाजलेला लेखक प्रवीण जोशी त्याचं लेखन आहे. आणि अप्रतिम रायटर आहे, त्याच्यावर विश्वास होता आणि त्यांनी ते छान लिहिलं. त्याचे दिग्दर्शक आहेत सतीश तारे, हे त्याचे दिग्दर्शक आहेत. आणि कलाकार, मेन प्रमुख कलाकार आहे पुष्कर श्रोत्री. त्याच्याचबरोबर पुष्कर श्रोत्रीला आपण अर्थात सगळेच ओळखतो, कारण सिनेमा आणि नाटकांमधनं आणि सिरियल्समधनं तो खूप पॉप्युलर नाव आहे. आणि त्याच्याबरोबर आत्ता ईमेल नटी सूत्रधार जी रोल करते ती आहे, तिचं नाव आहे नेहा शितोळे. ती पण पुण्याचीच आहे आणि ती आत्ता डेली सोप्समध्ये कामं करते झी मराठीवरती. आणि मी आणि सावनी, आम्ही चौघं ऑनस्टेज कलाकार आहोत. आणि प्रवीण आणि सतीश तारे हे लेखक आणि दिग्दर्शक आहेत.